नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी प्राध्यापक अमोल पांडुरंग ढोरमारे. आपण सध्या आता गहू जे आहे का लागवड करून म्हणजे किंवा पेरणी होऊन आता 20 ते 22 दिवस होत आलेत गव्हांना, आणि काही शेतकरी आणखी गव्हाची लागवड करत आहेत. परंतु आता सध्या मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण दिसत आहे, आणि ढगाळ वातावरण दिसल्यामुळं गहू या पिकावर सध्या मावा किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मग मावा किडींचा प्रादुर्भाव दिसल्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल, मावा किडींसाठी जो तुम्ही गव्हामध्ये जर एकात्मिक कीड व्यवस्थापन तुम्ही करत असाल तर मग त्यासाठी तुम्हाला एकरी तुम्ही एक 10 ते 15 चिकट सापळे लावले प्लॉटच्या बाजूने प्रत्येकी, तर तुम्हाला त्या प्लॉटमध्ये त्या फील्डमध्ये तुम्हाला जो मावा किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी प्रमाणात दिसून येईल, आणि तुमचं पीक हे चांगलं दिसेल. जर तुम्हाला केमिकलचा वापर करायचा असेल तर मग तुम्ही थायमिथोक्झाम जे आहे 25% WP आहे. पुन्हा इमिडाक्लोपिड जे आहेत हे लेबल क्लेम असणारे जे औषध आहेत त्याची देखील तुम्ही फवारणी घेऊन मावा किडींना कंट्रोलमध्ये किंवा त्याचं व्यवस्थापन करू शकता. धन्यवाद.